आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। श्रीमद भगवत गीतासार। जसे तहानेने व्याकुळ झालेल्याला पाण्याची इच्छा असते, तसा आत्मा युगानुयुगे परमेश्वर यांचा शोध घेत आहे। परमात्मा यांच्यापासून विलग झाल्यापासून जीवात्मा कष्ट झेलत आहे। एखादा करोडपती असो, पृथ्वीपती म्हणजे सर्व पृथ्वीचा राजा असो, सुरपती म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असो, किंवा श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री शिव असो, त्रिलोकपती असो, जे सुख पूर्ण ब्रह्म म्हणजे सत्पुरुष यांच्या सतलोकात ऋतधामात होते, ते येथे काल ब्रह्मप्रभूच्या लोकात नाही। कारण जन्म मृत्यू किंवा केलेल्या कर्माचे भोग हे मिळतातच। प्रमाण गीता अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5। म्हणून पवित्र श्रीमद भगवत गीताचे ज्ञानदाता प्रभू काल भगवानने 15व्या अध्यायातील 1 ते 4 श्लोकात व 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की, हे अर्जुना, सर्व भावाने त्या परमेश्वरांना शरण जा, त्यांच्या कृपेनेच तुला परम शांती मिळेल व तू सतलोकास म्हणजे शाश्वतम स्थानम प्राप्त होशील। त्या परमेश्वर यांचे तत्वज्ञान व भक्तिमार्ग मी म्हणजे गीता ज्ञानदाता जाणत नाही। त्या तत्वज्ञानास तत्वदर्शी संतांजवळ जाऊन त्यांना दंडवत घाल आणि विनम्र भावाने प्रश्न कर, तेव्हाच ते तत्वदर्शी संत तुला परमेश्वर यांचे तत्वज्ञान सांगतील। त्यानंतर त्यांच्या सांगितलेल्या भक्तिमार्गावर सर्वस्व भावाने लाग। प्रमाण गीता अध्याय 4 श्लोक 34। तत्वदर्शी संताची ओळख गीताच्या 15व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये सांगून म्हटले आहे की, हा संसार उलटे लटकलेल्या वृक्षासारखा आहे, ज्याच्या वरच्या बाजूला मुळे व खाली शाखा आहेत। जो या संसाररूपी वृक्षाविषयी जाणतो तो तत्वदर्शी संत आहे। गीता अध्याय 15 श्लोक 2 ते 4 मध्ये म्हटले आहे की, त्या संसाररूपी वृक्षाच्या 3 गुणरूपी रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव या शाखा आहेत, ज्या स्वर्ग, पाताळ व पृथ्वी या 3 लोकांमध्ये वर व खाली पसरलेल्या आहेत। या संसाररूपी उलटे लटकलेल्या वृक्षाविषयी म्हणजेच सृष्टीच्या रचनेविषयी मी गीताच्या ज्ञानामधून सांगू शकणार नाही। येथे विचार काळामध्ये म्हणजे गीता ज्ञान, जे ज्ञान मी तुला सांगत आहे ते पूर्ण ज्ञान नाही। त्यासाठी गीताच्या 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये संकेत केलेला आहे, ज्यामध्ये म्हटलेले आहे की, पूर्ण ज्ञानासाठी म्हणजे तत्वज्ञानासाठी तत्वदर्शी संताजवळ जा, तेच त्याबद्दल सांगतील। मला त्याचे पूर्ण ज्ञान नाही। गीताच्या 15व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये म्हटले आहे की, तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतरच त्या परमपद परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे, ज्याच्या विषयी गीताच्या 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकामध्ये म्हटलेले आहे। तेथे गेल्यानंतर साधक पुन्हा परत येत नाही, म्हणजेच त्याला संपूर्ण मोक्ष प्राप्त होतो। ज्या पूर्ण परमात्म्यांपासून उलट्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे। भावार्थ असा आहे की, ज्या परमेश्वराने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केलेली आहे, तो मी म्हणजे गीता ज्ञानदाता ब्रह्म स्वतः देखील आदिपुरुष परमेश्वर म्हणजेच पूर्ण परमात्मा यांना शरण आहे। त्यांची साधना केल्याने अनादि मोक्ष म्हणजे पूर्ण मोक्ष प्राप्त होतो। तत्वदर्शी संत तेच आहेत, जे वर मूळ व खाली 3 गुणरूपी शाखा म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी व तमगुण शिवजी व खोड व मोठी फांदी यांची पूर्ण माहिती देतील। वर मूळ खाली शाखा असलेल्या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची फोटोकॉपी दिलेली आहे, जी आपण याच पुस्तकात पाहू शकता। स्वतः रचलेल्या सृष्टीचे पूर्ण ज्ञान म्हणजे तत्वज्ञान स्वतःच पूर्ण परमात्मा कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांनी तत्वदर्शी संताची भूमिका करून कबीरगिरीही कबीर वाणीद्वारे सांगितले आहे। प्रमाण ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 16 ते 20 पर्यंत व ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 1 ते 5 व अथर्ववेद कांड 4 अनुवाक 1 मंत्र 1 ते 7 मध्ये। कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, ज्योति निरंजन वाकी डार, तीनों देवा शाखा है, पात रूप संसार। पवित्र गीतामध्ये देखील 3 प्रभू, 1 क्षरपुरुष अर्थात ब्रह्म, 2 अक्षर पुरुष अर्थात परब्रह्म व 3 परम अक्षर पुरुष अर्थात पूर्ण ब्रह्म यांच्याविषयी वर्णन आलेले आहे। प्रमाण गीता अध्याय 15 श्लोक 16-17,
अध्याय 8 श्लोक 1 चे उत्तर श्लोक 3 मध्ये आहे. ते परम अक्षर ब्रह्म आहेत. आणि 3 प्रभूंचे आणखी एक प्रमाण गीता अध्याय 7 श्लोक 25 मध्ये गीता ज्ञानदाता काल ब्रह्मने आपल्याविषयी म्हटले आहे की मी अव्यक्त आहे. हा प्रथम अव्यक्त प्रभू झाला. नंतर गीता अध्याय 8 श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की हा संसार दिवसा अव्यक्त म्हणजे परब्रह्म कडून उत्पन्न झालेला आहे. नंतर रात्रीच्या वेळी त्यात लीन होऊन जातो. हा दुसरा अव्यक्त झाला. अध्याय 8 श्लोक 20 मध्ये म्हटले आहे की त्या अव्यक्तपेक्षाही दुसरा जो अव्यक्त म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे तो परमदिव्य पुरुष सर्व प्राणी नष्ट झाले तरी नष्ट होत नाही. हा तिसरा अव्यक्त झाला. हेच प्रमाण गीता अध्याय 2 श्लोक 17 मध्ये देखील आहे की नाशरहित त्या परमात्मा यांना जाण ज्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. आपल्याविषयी गीता ज्ञानदाता प्रभू म्हणजे ब्रह्म अध्याय 4 मंत्र 5 व अध्याय 2 श्लोक 12 मध्ये म्हणत आहे की मी तर जन्म मृत्यूमध्ये म्हणजेच नाशवान आहे. वरील संसाररूपी वृक्षाचे मूळ तर परम अक्षर पुरुष म्हणजेच पूर्ण ब्रह्म कबीर देव आहे. यांनाच तिसरा अव्यक्त प्रभू म्हटले आहे. वृक्षाच्या मुळापासूनच सर्व वृक्षाला आहार मिळतो. यासाठी गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये म्हटले आहे की वास्तविक परमात्मा हा क्षरपुरुष म्हणजेच ब्रह्म व अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म यांच्यापेक्षाही वेगळाच आहे. जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो तोच वास्तविक अविनाशी आहे. गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 व 16 ते 17 चे सारांश रूपचित्र. 1. क्षरचा अर्थ आहे नाशवान. कारण ब्रह्म अर्थात गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे की अर्जुन तू आणि मी तर जन्ममृत्यूमध्ये आहे. प्रमाण गीता अध्याय 2 श्लोक 12 अध्याय 4 श्लोक 5 मध्ये. 2. अक्षर याचा अर्थ आहे अविनाशी. येथे परब्रह्म याला देखील स्थायी म्हणजेच अविनाशी म्हटलेले आहे. परंतु हाही वास्तवामध्ये अविनाशी नाही. हा चिरस्थायी आहे. जसा एक मातीचा कप जो पांढऱ्या रंगाचा चहा पिण्याच्या कामी येतो पण तो खाली पडताच फुटतो, अशी स्थिती ब्रह्म काल अर्थात क्षरपुरुषची समजा. दुसरा कप स्टीलचा असतो जो मातीच्या कपाच्या तुलनेत अधिक टिकणारा म्हणजे अविनाशी वाटतो, परंतु त्यालाही गंज लागतो व नष्ट होतो, भले त्याला वेळ जास्त लागो. म्हणून हाही वास्तवमध्ये अविनाशी नाही. तिसरा कप सोन्याचा आहे. सोने हा धातू मुळातच अविनाशी आहे ज्याचा नाश होत नाही. जसे परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष यांना अविनाशीही म्हटले आहे आणि वास्तवामध्ये अविनाशी तर या दोघांहून अन्य आहे. त्यामुळे अक्षर पुरुषास अविनाशी देखील म्हटलं जाऊ शकत नाही. कारण 7 रजगुण ब्रह्मा यांच्या मृत्यूनंतर 1 सद्गुण विष्णू यांचा मृत्यू होतो. 7 सद्गुण विष्णू यांच्या मृत्यूनंतर 1 तमगुण शिव यांचा मृत्यू होतो. जेव्हा तमगुण शिव यांचा 70,000 वेळा मृत्यू होतो तेव्हा 1 क्षरपुरुष म्हणजे ब्रह्म याचा मृत्यू होतो. हे परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुषचे 1 युग असते. अशा 1000 युगांचा परब्रह्म यांचा 1 दिवस व एवढेच रात्र असते. 30 दिवस रात्रींचा 1 महिना, 12 महिन्यांचे 1 वर्ष व 100 वर्षांचे परब्रह्म अक्षर पुरुषाचे आयुष्य आहे. तेव्हा हे ब्रह्मांड व सर्व ब्रह्मांडे जी सतलोकाच्या खाली आहेत नष्ट होतात. काही काळानंतर खालील सर्व ब्रह्मांडांची ब्रह्म व परब्रह्म यांच्या लोकांची रचना पूर्ण ब्रह्म अर्थात परम अक्षर पुरुष करतो. अशा प्रकारे हे तत्वज्ञान समजायचे आहे. परंतु परम अक्षर पुरुष अर्थात पूर्ण ब्रह्म म्हणजे सत्पुरुष व त्यांचे सतलोक म्हणजे ऋतधामासह वरच्या भागातील अलख लोक, अगम लोक व अनामी लोक कधीही नष्ट होत नाहीत. यासाठी गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये म्हटले आहे की वास्तवात उत्तम प्रभू म्हणजे पुरुषोत्तम तर ब्रह्म क्षरपुरुष तसेच परब्रह्म अक्षर पुरुषपेक्षा वेगळाच आहे, जो पूर्ण ब्रह्म परम अक्षर पुरुष आहे आणि तेच वास्तवात अविनाशी आहेत. तेच सर्वांचे पालनपोषण करणारे संसाररूपी वृक्षाचे मूळरूपी पूर्ण परमात्मा आहेत. वृक्षाचा जो भाग जमिनीच्या लगेच बाहेर नजरेत येतो त्याला खोड म्हणतात. त्यास अक्षर पुरुष परब्रह्म समजा. खोडालाही आहार जड म्हणजे मुळापासून प्राप्त होतो. नंतर खोडापासून पुढे वृक्षाच्या कित्येक फांद्या असतात.
त्यामधील एक फांदी ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष आहे. त्यालाही आहार मुळापासून म्हणजेच परम अक्षर पुरुष यांच्याकडूनच प्राप्त होतो. त्या फांदीला क्षरपुरुष किंवा ब्रह्म समजा. 3 गुण रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू व तमगुण शिव रूपी फांद्या आहेत. यांनाही आहार मूळ परम अक्षर पुरुष अर्थात पूर्ण ब्रह्मकडून प्राप्त होतो. या 3 शाखांपासून पर्ण पान रूपामध्ये अन्य प्राणी आश्रित आहेत. त्यांनाही वास्तवात आहार मुळापासून म्हणजे परमअक्षर पुरुष अर्थात पूर्ण ब्रह्मकडून प्राप्त होतो. त्यामुळे सर्वांना पूज्य असे पूर्ण परमात्मात सिद्ध झाले. असे देखील म्हणता येत नाही की पानांपर्यंत आहार पोचवण्यात खोड, मोठी फांदी व फांदींच्या शाखा यांचे काहीच योगदान नाही. यामुळे सर्वच आदरणीय आहेत, परंतु पूजनीय मात्र केवळ मूळ म्हणजे जडच असते. आदर व पूजा यामध्ये अंतर आहे. जसे पतिव्रता स्त्री आदर तर सर्वांचा करते, मोठ्या दिराचा मोठ्या भावासारखा, दिराचा लहान भावासारखा, परंतु पूजा आपल्या पतीचीच करते. म्हणजे जो भाव आपल्या पतीत असतो तो अन्य पुरुषात पतिव्रता स्त्रीचा असू शकत नाही. दुसरे उदाहरण, एक वेळा हरियाणा प्रांतामध्ये पूर आला होता. त्यावेळी 600 कोटींचे नुकसान झाले होते. त्याची पूर्ती हरियाणा सरकार करू शकत नव्हती, कारण हरियाणा सरकारचे पूर्ण वार्षिक बजेटच 900 कोटी रुपयांचे होते. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ती नुकसान भरपाई भरून दिली होती. त्या 600 कोटी रुपयांचे वितरण हरियाणा सरकारच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी केले होते. ज्यांना मदत मिळाली ते तर याबद्दल अनभिज्ञ होते. ते तर त्या वितरणकर्त्यालाच मदतकर्ता मानत राहिले. भविष्यामध्येही ते त्यांच्याकडून अशा मदतीची आशा करत राहतात. ते त्यांचीच पूजा, लाच आदी देणे करत बसतात. परंतु जे शिक्षित आहेत ते जाणतात की या कर्मचाऱ्यांचे किती योगदान आहे. ते आदर करतात, परंतु पूजा म्हणजे लाच आदी देणे करत नाहीत. नाही अन्य कार्याच्या सिद्धीची आशा करतात. पूर निधीच्या वितरणानंतर त्या क्षेत्रामध्ये प्रांताचे मंत्री आले. त्यांनी सांगितले की मी आपल्या क्षेत्रासाठी 10 लाख रुपये दिले. तसेच त्याच गावातील यादीतून नावे वाचून दाखवली. 1. राम अवतारला 10,000 रुपये इत्यादी दिले. नंतर त्या भागाचे मुख्यमंत्रीजी त्याच गावी आले. त्यांनीही तीच यादी वाचून दाखवली. तसेच म्हणाले की मी आपल्या गावासाठी 10 लाख रुपये दिले. राम अवतारला 10,000 रुपये इत्यादी दिले. त्यानंतर त्याच गावात देशाचे प्रधानमंत्रीजी आले. त्यांनीही म्हटले की मी आपल्या गावास 10 लाख रुपये दिले. तथा तीच यादी वाचून दाखवली, ज्यात लिहिले होते की राम अवतारला 10,000 रुपये दिले. राम अवतार म्हणाला की हे सगळे खोटे बोलत आहेत. मला तर पटवाऱ्याने पैसे दिले आहेत. तो अज्ञानी राम अवतार अज्ञानामुळे गावच्या पटवाऱ्याची पूजा करून आपल्या अन्य सर्व कार्यांची सिद्धी इच्छितो. जे शिक्षित आहेत ते जाणतात की प्रधानमंत्र्यांनी मदत दिली नसती तर मुख्यमंत्री, मंत्री व पटवारी काहीच देऊ शकले नसते. जर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कोट्यातून मदत दिली असती तर पूरग्रस्तांना जास्तीत जास्त 100 रुपये देऊ शकले असते, जे नाममात्रच असते. अशा प्रकारे समजदार व्यक्ती हे जाणतो की कोणाची किती पात्रता, क्षमता आहे. त्या प्रमाणातच त्यांच्यामध्ये आस्था असते. त्यांना अनादरणीय कोणीच नसते, परंतु पूजेसाठी मात्र विचार करूनच निवड करतात. अशाच प्रकारे गीता अध्याय 2 श्लोक 46 मध्ये म्हटले आहे की अर्जुन अत्यंत विशाल जलाशयाच्या, ज्याच्यातील पाणी 10 वर्षे पाऊस पडला नाही तरीही समाप्त होत नाही, प्राप्तीनंतरही लहान जलाशयामध्ये ज्याचे पाणी एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तरी समाप्त होते, जशी आस्था राहते तशीच पूर्ण परमात्मा यांच्यापासून मिळणारे लाभ यांच्या प्राप्तीचा ज्ञान परिचय झाल्यानंतरही तुझी आस्था अन्य प्रभूंमध्ये तशीच राहून जाईल. तो छोटा जलाशय वाईट नाही वाटत, परंतु त्याच्या क्षमतेविषयी माहिती आहे की हा तर काम चलाऊ आहे. गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 मध्ये म्हटले आहे की 3 गुणांमुळे जे काही होत आहे, जसे रजगुण ब्रह्मापासून जीवांची उत्पत्ती, सद्गुण विष्णूपासून स्थिती व तमगुण शिवापासून संहार, त्याचे मुख्य कारण मी ब्रह्म काल आहे. जे साधक 3 गुणांची रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव पूजा करतात ते राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यात नीच दुष्कर्म करणारे मूर्ख मज ब्रह्मची पण भक्ती करत नाहीत. त्यानंतर आपल्या भक्तीलाही निकृष्ट अनुत्तमाम म्हटले आहे.
गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये, गीता अध्याय 15 श्लोक 4 आणि गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटलेले आहे की पूर्ण परमात्मा यांची भक्ती केल्यानेच पूर्ण लाभ, पूर्ण मोक्ष प्राप्त होतो. जी शास्त्रविधीनुसार भक्ती आहे, अन्य प्रभूंची इष्ट रूपामध्ये साधना शास्त्रविधी विरुद्ध असल्याने व्यर्थ आहे. प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये, जसे आंब्याचे रोप नर्सरीतून आणून त्याचे मूळ जमिनीत खड्डा खोदून गाडले, त्यानंतर मुळाला पाणी घालून पूजा केली तर ते रोप मोठा वृक्ष बनेल. नंतर त्याच्या फांद्यांना फळे लागतील. जर एखाद्याने फांद्या जमिनीमध्ये गाडून मूळ वर केले आणि रोपास पाणी घालत असेल तर ते रोप सुकून जाईल. कृपया पहा सरळ लावलेल्या व उलटे लावलेल्या भक्तिरूपी रोपाचे चित्र याच पुस्तकात दिलेले आहे, जे आपण पाहू शकता. भावार्थ असा आहे की साधकाने पूर्ण परमात्मा यांची मूळ साधना, पूजा इष्ट रूपामध्ये केली तर त्याचे फळ तिघेही ब्रह्मा, विष्णू, शिव या फांद्या हेच प्रदान करतील. कारण हे भगवान केलेल्या कर्माचे फळ जसे आहे तसेच देतात. जर आपणाला एखाद्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असेल तर कंपनीच्या किंवा फॅक्टरीच्या मालकाची पूजा करायला हवी. प्रार्थना पत्राद्वारे याचना करून नोकरी मिळवावी लागते आणि नोकरी म्हणजे पूजा मालकाचीच करायची असते. जे काम त्या नोकरास सांगितले जाते ते तो आपल्या सेवा काळात करतो. ही मालकाचीच पूजा म्हणजे नोकरी झाली. नोकरी म्हणजे पूजेचा पगार त्या मालकाचे इतर नोकर, अधिकारी किंवा कर्मचारी देतात. जसे शिफ्ट अधिकारी उपस्थितीच्या आधारे पगाराची रक्कम काढून रोखपाल यांच्याकडे पाठवितो. तिथून त्या नोकराला सेवेचे फळ प्राप्त होते. शिफ्ट ऑफिसर व कॅशियर केवळ त्याने केलेल्या कर्माचे फळच देतात. त्यामध्ये कोणतेच परिवर्तन करू शकत नाहीत. ते तुमच्या पगारात 1 रुपयाही वाढवू शकत नाहीत अथवा कमी करू शकत नाहीत. जर तो कंपनीच्या मालकाचा नोकर म्हणजे पुजारी पवित्र नीतीने नोकरी म्हणजे पूजा करत असेल तर मालकच त्याच्या सेवेच्या धनराशीमध्ये वृद्धी करतो किंवा वरून वेगळी बक्षीसरूपी धनराशी अधिक देतो. जर कोणी मालकाची नोकरी म्हणजे पूजा त्यागून अन्य अधिकाऱ्याची नोकरी म्हणजे पूजा करू लागला तर त्याला मालकाकडून मिळणारा धनलाभ बंद होतो, ज्यामुळे तो अज्ञानी निर्धन होतो. अधिकारी त्यास तेवढा सेवेचा पगार देऊ शकत नाहीत. फॅक्टरी मालकाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी सुविधा मिळाल्यामुळे अन्य अधिकाऱ्यांचा सेवक अर्थात एका मालकाचा त्याग करून दुसऱ्याचीच उपासना करतो तो महादुःखी होऊन जातो. कृपया अशा प्रकारे तत्वज्ञानाच्या आधाराने पवित्र श्रीमद भगवद्गीतेतील ज्ञान समजून घ्या. पूर्ण ब्रह्म कुळ मालक स्वामी यांच्या पूजेचा त्याग करून अन्य देवतांची पूजा करण्याने साधकास पूर्ण लाभ प्राप्त होत नाही आणि साधक साधना करीत असूनही महाकष्ट सहन करत राहतो. यासाठी पवित्र गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 व 20 ते 23 पर्यंत 3 गुण अर्थात 3 देवतांची रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू व तमगुण शिव पूजा करणारे, राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच दुष्कर्म करणारे मूर्ख म्हटले गेलेले आहेत. कारण ते माझी म्हणजे ब्रह्म अक्षर पुरुष फॅक्टरीच्या मालकाच्या शिफ्ट ऑफिसरची पूजा म्हणजे नोकरी करत नाहीत. भावार्थ असा की जे 3 देवता व अन्य देवतांची पूजा करतात, कॅशियरची नोकरी करतात, त्यांना मूर्ख व राक्षस स्वभावाचे राक्षस म्हटले आहे. जसे ज्या व्यक्तीची मिळकत कमी असते ती काहीतरी अफरातफर अवश्य करणारच. तो कधीतरी चोरी अथवा भेसळ आदी छळकपटाचा मार्ग स्वीकारतो, ज्यामुळे समाजात निंदनीय होतो व दरिद्री बनतो. अशा प्रकारे 3 देवतांची म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी व अन्य देवतांची पूजा करण्याने पूर्ण लाभ प्राप्त होत नाही, ज्या कारणाने साधक कपट व अन्य विकारही करत राहतो. नंतर पापकर्माचा दंड देखील भोगावा लागतो. म्हणून ब्रह्म अर्थात क्षरपुरुष शिफ्ट ऑफिसर म्हणत आहे की हे अज्ञानी साधक माझी पूजा देखील म्हणजे नोकरी करत नाहीत. मी या ब्रह्मा, विष्णू व शिव यांच्यापेक्षाही अधिक सेवा धन पगार म्हणजे केलेल्या कर्माचे धन देऊ शकतो, जे बाकीच्या प्रभूंच्या सेवा धनापेक्षा जास्त आहे. नंतर गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये म्हटलेले आहे की माझी पूजा देखील म्हणजे नोकरी पूर्ण लाभदायक नाही. यासाठी आपल्या पूजेलाही गीता ज्ञानदाता म्हणजे ब्रह्म, क्षरपुरुष, प्रभू, अनुत्तमाम
अति नीच अर्थात अति खालच्या स्तराची म्हणत आहे. यासाठी गीता अध्याय 15 श्लोक 4 व अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटलेले आहे की त्या परमेश्वरांना शरण जा, ज्यांच्या कृपेने तुला परमशांती व सतलोक म्हणजे शाश्वत स्थान प्राप्त होईल. तेथे गेल्यानंतर साधकाचा पुनर्जन्म होत नाही, अर्थात अनादि मोक्ष म्हणजे पूर्ण मोक्ष प्राप्त होतो. गीता ज्ञानदाता प्रभू क्षरपुरुष किंवा ब्रह्म म्हणत आहे की मी देखील त्याच आदिपुरुष परमेश्वर यांनाच शरण आहे. गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15, 18 व 20 ते 23 समजण्यासाठी कृपया खालील विवरण ध्यानपूर्वक वाचा.